नमस्कार. कधी विचार केलाय की एका साध्या लहान मुलांच्या गोष्टीतून आपल्याला युक्तिवाद आणि दुसऱ्याचं मन वळवण्याचं शास्त्र शिकता येतं? चला, आज आपण तेच पाहणार आहोत. असं कधी होतं का की एखादी गोष्ट मनापासून हवी असते पण घरातले सगळेच नाही म्हणतात? मग काय करायचं? आज आपण एका प्रसिद्ध मराठी बालकथेचं विश्लेषण करणार आहोत, ज्यात एक पात्र याच नाहीला बगल देण्यासाठी चक्क एक नवीन वास्तवच तयार करते. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात आधी भेटूया आपल्या कथेच्या नायिकेला, लीलाला. तर कोण आहे ही लीला? ती आहे 4थ्या इयत्तेत शिकणारी एक मुलगी. पण साधीसुधी नाही, तर भारी खोडकर म्हणून तिची ओळख आहे. तिला नेहमीच मजेशीर युक्त्या शोधायला फार आवडतं. आणि ती राहते गावाच्या टोकाला, अगदी नदीच्या जवळ. तिचे हेच गुण म्हणजे तिची हुशारी आणि खोडकरपणा पुढे तिला एक अशक्य वाटणारी गोष्ट शक्य करायला मदत करणार आहेत. आता पाहूया कथेचा मुख्य संघर्ष, म्हणजे नेमकं असं काय घडतं की लीलाला तिची सगळी बुद्धिपणाला लावावी लागते. तर झालं असं की एके दिवशी लीलाला बर्फाचा गोळा खाण्याची खूप इच्छा होते. अगदी साधी गोष्ट आहे, नाही का? पण हीच साधी इच्छा एका जबरदस्त आणि हुशार युक्तिवादाला जन्म देते. पहिला नकार येतो तो तिच्या आईकडून. ती सरळ म्हणते, नको खाऊ. आईनंतर नंबर लागतो ताईचा. तिचंही तेच उत्तर, नको खाऊ. म्हणजे आता विरोधाची एक भिंतच उभी राहिली होती. आणि मग येते तिची आजी, म्हणजे माई. ती तर एका कवितेतच तिला समजावते, लीला ग लीला, नको खाऊ गोळा, दुखेल तुझा गळा. आता तर वाटतं की विषयच संपला. इतक्या लोकांनी नाही म्हटल्यावर लीला काय करणार? पण लीला हार मानणाऱ्यांपैकी नाहीये. सगळ्यांकडून नकार मिळाल्यावर ती एक अशी काही युक्ती शोधते की बस. ती काय करते, थेट नदीकडे जाते आणि स्वतःशीच बोलायला लागते. म्हणजे परवानगी मिळवण्यासाठी ती घरातल्यांपेक्षाही मोठ्या एका बाह्य शक्तीलाच निर्माण करते. आणि मग सुरू होतो एक रचलेला संवाद. हेच तिच्या युक्तीचं मूळ आहे. ती स्वतःच प्रश्न विचारते आणि स्वतःच उत्तर देते. ती नदीला विचारते, नदी ग नदी, आणि मग नदीच्या आवाजात स्वतःच म्हणते, बोल ग लीला. मग ती आपली अडचण सांगते की गोळा खायचा आहे, पण माई म्हणते गळा दुखेल, काय करू? आणि मग नदी तिला उत्तर देते, मग खा की, पळत जाण पटकन खा. बघा किती हुशारीने तिने संवादाच्या दोन्ही बाजू तयार केल्या. पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. फक्त परवानगी मिळाली म्हणजे झालं नाही. तिला हे सिद्ध करायचं होतं की ही परवानगी योग्य आहे, एकदम तर्कशुद्ध आहे. आणि मग ती तिच्या युक्तिवादाचा शेवटचा पण सगळ्यात हुशार डाव टाकते. ती नदीलाच एक प्रकारे आव्हान देते. ती म्हणते, अगं पण तुझं कसं ऐकू? ताई, आई, माई सगळ्यांनी तर नको म्हटलंय. आणि इथे येतो तिच्या युक्तिवादाचा कळस. नदी लीलाला अधिकाराचा क्रम समजावून सांगते. बघा ताई, ताईपेक्षा मोठी आई, आईपेक्षा मोठी माई, आणि माईपेक्षाही मोठी मी, म्हणजे नदीबाई. तिने अधिकाराची एक अशी काही रचना तयार केली की ज्यात नदी सगळ्यांच्या वर आहे. त्यामुळे नदीचा शब्द अंतिम ठरतो. आणि मग नदी अंतिम आदेश देते, माझं ऐक, बस. इथे लीलाचा युक्तिवाद पूर्ण होतो. सर्वोच्च अधिकारानेच तिला परवानगी दिली आहे. आता तिला कोण अडवणार? तर लीलाच्या या मजेशीर गोष्टीतून आपल्याला समस्या सोडवण्याबद्दल काय शिकायला मिळतं? सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे लीलाने घसा दुखेल यासारख्या तथ्यांवर वादच घातला नाही. त्याऐवजी तिने एक संपूर्ण नवीन कथाच तयार केली. तिने घरातल्यांपेक्षाही एक मोठा अधिकार निर्माण केला. आणि गंमत म्हणजे तिच्या तयार केलेल्या या जगात तिचा तर्क कुणी खोडूनच काढू शकत नव्हतं. यातून हेच दिसतं की कधीकधी समस्येला थेट भिडण्यापेक्षा संपूर्ण परिस्थितीलाच एक नवीन वळण देणं जास्त फायद्याचं ठरतं. मग शेवटी प्रश्न उरतो की हा फक्त एका लहान मुलीचा खोडकरपणा होता की तिच्या सर्जनशीलतेचा एक अप्रतिम नमुना? ही कथा आपल्याला याच विचारात सोडून जाते आणि एका कल्पक मनाची ताकद किती मोठी असू शकते हे दाखवून देते.